हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. 15 डेज BSc नर्सिंग सिरीजचा आजचा आपला 7वा दिवस आहे आणि आज या सिरीजमध्ये मी तुम्हाला एका इम्पॉर्टंट विषयाबद्दल माहिती सांगणार आहे. ते म्हणजे स्पॉट राऊंडबद्दल. स्पॉट राऊंड नेमका असतो तरी काय? तर स्पॉट राऊंड म्हणजे ज्या BSc नर्सिंग कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. आता कुठलेही विद्यार्थी स्पॉट राऊंडमध्ये इलिजिबल नसतात, तर कुठले विद्यार्थी स्पॉट राऊंडला ॲडमिशन घेऊ शकतात की कॅप राऊंड 1 किंवा 2, 3 मध्ये ज्यांना कुठलेही BSc नर्सिंगचं कॉलेज CET सेलमार्फत अलॉट झालेलं नाही आहे ते सगळे विद्यार्थी स्पॉट राऊंडला इलिजिबल असतात. आणि दुसरे म्हणजे ज्यांना संपूर्ण कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये BSc नर्सिंगचं कॉलेज अलॉट झालं पण त्यांनी त्या कॉलेजची फीस भरली नाही, ते देखील विद्यार्थी स्पॉट राऊंडला इलिजिबल असतात. आता स्पॉट राऊंडचे स्वतःचे काही रूल्स असतात. म्हणजे तुम्ही सपोज स्पॉट राऊंडला एका पर्टिक्युलर BSc नर्सिंग कॉलेजला त्या ठिकाणी हजर राहिले आणि त्या ठिकाणी त्या कॉलेजच्या 2 सीट्स आहेत आणि तुम्ही सगळे विद्यार्थी 15 किंवा 20 आहेत, तर प्रेफरन्स त्या ठिकाणी त्याच विद्यार्थ्याला दिले जाणार ज्याचे MST CETमध्ये जास्तीत जास्त मार्क्स असणार. म्हणजे मेरिट बेस्ट ॲडमिशन त्या ठिकाणी होणार आहे. आणि जर दोघांचेही मार्क्स इक्वल आले तर डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया वापरला जातो. म्हणजे एक विद्यार्थी 2005चा असेल आणि दुसरा 2006चा असेल तर जो मोठा असणार वयाने 2005चा विद्यार्थी त्याला त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जाणार. आणि एक सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळणार आहे. हा काय मॅनेजमेंट रूल नाही आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फीची डिमांड केली जाणार, तर त्या ठिकाणी स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप देखील अवेलेबल असणार आहे. तर हा होता आपला BSc नर्सिंग सिरीजचा आजचा व्हिडिओ. तर येणाऱ्या आगामी सिरीजच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि या ठिकाणी मी माझा Insta ID देखील मेन्शन केलेला आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही मला क्वेरीज विचारू शकता. तर धन्यवाद.